पुढे जाऊयात आणि एसटी कोऑपरेटिव्ह बँक ही सध्या चर्चेत आणि काहीशी अडचणीत सुद्धा आहे. चर्चेत आल्याचं कारण म्हणजे एसटी बँकेच्या संचालक मंडळावर असलेल्या मंडळांपैकी काही जण सध्या नॉट रिचेबल झालेत आणि बँक अडचणीत आहे असं आम्ही नाही तर एसटी कर्मचाऱ्यांचे नेते म्हणतात. पाहूयात नेमकं प्रकरण काय आहे. डंके की चोट पे तुम भी सुना शरद पवार, डंके की चोट पे तुम भी सुना अजित पवार, डंके की चोट पे तुम भी सुना उद्धव बाबा, राउत बाबा तुम भी सुना. ही कष्टकरी विरुद्ध सावकार तसेच वैचारिक लढा होता. डंके की चोट पर अशी डायलॉगबाजी करत महिनाभरापूर्वी गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलने स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत बाजी मारली. सर्वच्या सर्व 19 जागा जिंकून सदावर्तेंनी प्रस्थापित एसटी कामगार संघटनांना धक्का देत बँकेत एक हाती सत्ता मिळवली. मात्र विजयाचा गुलाल उतरण्यापूर्वीच एसटी बँकेला घरघर लागण्यास सुरुवात झाली आहे. कारण नवीन संचालक मंडळातील 19 पैकी 14 संचालक सदावर्तेंच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं समजतंय. गुणरत्न सदावर्तेंची हुकुमशाही याला जबाबदार असल्याचा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं केलाय. बँकेमध्ये हे संचालक बोर्ड ज्यावेळी नवीन आलं त्यावेळी 23 ते 11 कोटींच्या ठेवी होत्या. पण या संचालक बोर्डावरती मला असं वाटतं की ठेवीदारांचा विश्वास नसावा कदाचित. भराभर अशा 466 कोटींच्या ठेवी काढल्या गेल्या. जो CD रेशो आहे म्हणजे क्रेडिट आणि डिपॉझिटचा रेशो लागतो जो त्याचं प्रमाण वाढल्यामुळं व्यवहार ठप्प आहे. सर्वसामान्यांच्या एसटी कामगारांच्या घामावर श्रमावर उभारलेली बँक आहे ही बँक अडचणीत आलेली आहे आणि म्हणून सरकारने सुद्धा याच्यात ताबडतोब हस्तक्षेप करून ही बँक वाचली पाहिजे अशी भूमिका घ्यायला पाहिजे. 7वा वेतन आयोग आणि एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण या 2 प्रमुख मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी 2021 मध्ये संप पुकारला होता. या संपाचं नेतृत्व वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केलं होतं. संपानंतर गुणरत्न सदावर्तेंनी महामंडळात स्वतःची कष्टकरी पॅनल संघटना स्थापन केली. निवडणुकीत एक हाती वर्चस्व प्रस्थापित केला. मात्र 30 जून 2023 पासून बँकेची सूत्रे हाती येताच सदावर्ते प्रणीत संचालक मंडळानं घेतलेले निर्णय कमालीचे वादात सापडलेत. एका बैठकीत तब्बल 24 ठराव मंजूर करण्याचा संचालक मंडळाचा विक्रम. तज्ज्ञ आणि स्वीकृत सदस्य म्हणून सदावर्ते पती पत्नीची नियुक्ती. बँकेच्या शाखेत मान्यवरांचे 10 फोटो लावायचा ठराव, त्यात सदावर्ते पती पत्नीचा फोटो. 11% व्याजदर 7.50%. निर्णय रद्द. काही प्रकरणात विनाजामीन कर्ज वाटप झाल्याचा आरोप. सदावर्तेंचा 22 वर्षीय मेहुणा सौरभ पाटीलची व्यवस्थापकीय संचालक पदावर 1.25 लाखाच्या मानधनावर नियुक्ती. ॲडव्होकेट सदावर्तेंच्या मार्गदर्शनातच बँक चालवली जात असल्याचा आरोप आहे. सदावर्ते प्रणीत संचालक मंडळाने चालवलेल्या कारभाराच्या अनेक सुरस कथा आता समोर येतात. बँक चालवण्याचा कोणताही अनुभव गाठीशी नसताना रिझर्व्ह बँकेचे नियम धाब्यावर बसवत सदावर्तेंनी त्यांच्या मनाला वाटेल तसे निर्णय घेण्याचा सपाटा लावल्याचा आरोप होतोय. या प्रकरणी आनंदराव अडसूळ यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकार विभागाकडे तक्रार केली आहे. नवीन संचालक मंडळाआधी 2,311 कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत होत्या. गेल्या 5 महिन्यात 466 कोटींच्या ठेवी ठेवीदारांनी काढल्या. सध्या 1,845 कोटींच्या ठेवी शिल्लक राहिल्यात. बँकेचा क्रेडिट डिपॉझिट रेशो 95.49% आल्यानं अडचणीत वाढ. नवीन संचालक मंडळ आलं त्यावेळी एकूण कर्ज 1,776 कोटी रुपये होते. परंतु सध्या कर्जाची रक्कम 1,761 कोटी रुपये आहे. जाहीरनामा म्हणजे जो त्यांनी निवडणुकीचा जाहीरनामा दिला होता त्यामध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना म्हटलं होतं की व्याजाचा जो दर आहे, कर्जाच्या व्याजाचा जो दर आहे तो कमी करेन. तो नियमाप्रमाणे म्हणजे बोललेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी कमी केला. परंतु त्यासाठी त्यांनी ताळेबंद जो आखला जातो, जमा खर्च जो पाहिला जातो बँकेचा, तो त्यांनी कोणत्याही पद्धतीने पाहिला नाही. त्यांनी व्याजदर खूप कमी केलं आणि त्याचा फटका महामंडळाला एसटी बँकेला बसला. एसटी बँक ही राज्यभरातील 62,000 कर्मचाऱ्यांच्या कष्टाच्या पैशातून उभी आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या घामाच्या पैशांतून उभारलेली दी स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकही सदावर्ते यांच्या पॅनलच्या ताब्यात दिली. जे सदावर्ते एसटीचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्यासाठी लढले त्याच सदावर्तेंच्या बाबतीत एसटी कामगारांचा भ्रमनिरास होताना दिसतोय.
त्यामुळे तेलही गेलं आणि तूपही गेलं अशीच काहीशी अवस्था या गरीब एसटी कर्मचाऱ्यांची होता कामा नये इतकीच काय ती माफक अपेक्षा. विक्रांत शिंदेसह सूरज बोरावके, पुढारी न्यूज.